नमस्कार. आज आपण बघणार आहोत फ्रोझन शोल्डर म्हणजेच अवबाहुकसाठी कोणत्या प्रकारचे एक्सरसाइज करायचे आहेत. यामध्ये पेशंटला खूप पेन असतं. तो सांधा बऱ्यापैकी त्याच्यामध्ये मूवमेंट करताना त्रास होत असतो. सो यामध्ये एक्सरसाइज हा त्यासाठी मोठा उपाय आहे. औषधांसोबतच आपण एक्सरसाइज करू शकतो. एक्सरसाइज करताना दुखत असले तरीही आपण एक्सरसाइज केल्यावरतीच ह्याचं दुखणं जे आहे ते कमी होतं. त्यामुळे आता आपण बघणार आहोत त्यासाठी करायचे एक्सरसाइजेस. आता आपण सर्वात पहिली एक्सरसाइज बघणार आहोत, ज्यामध्ये आपण काय करायचं ते मला मी सांगते. ह्या एक्सरसाइजला सर्क्युलर पेंड्युलम एक्सरसाइज असं म्हणतात. एखादी चेअर घ्यायची किंवा टेबल घ्यायचा आहे, त्याचा सपोर्ट घ्यायचा आहे. जो हात दुखतो आहे म्हणजे जो शोल्डर दुखतो आहे त्या शोल्डरची एक्सरसाइज करताना दुसऱ्या शोल्डरने हात पकडायचा आहे. थोडंसं खाली बेंड व्हायचं आहे आणि हात जो आहे तो पेंड्युलमसारखा सर्क्युलर ह्याच्यामध्ये फिरवायचा आहे. आता फिरवताना घड्याळाच्या काट्याप्रमाणे म्हणजेच क्लॉकवाईज 10 रोटेशन झाल्यावरती उलटे म्हणजेच घड्याळाच्या उलट्या काट्याप्रमाणे अँटी क्लॉकवाईज 10 रोटेशन करायचे आहेत. अशा प्रकारे 2 वेळा आपण हे करणार आहोत आणि ते झाल्यावरती थांबायचं आहे. ला शोल्डर श्रग असं म्हणतात. शोल्डर श्रग म्हणजे व्यवस्थित हात हे करून बसायचं आहे. बसल्यानंतर हात मोकळे सोडायचे आहेत. शोल्डर जो आहे तो वरती उचलायचा आहे. 1 2 3 4 5 होल्ड करायचं आणि रिलीज करायचं आहे. पुन्हा शोल्डर हा पूर्ण वरती उचलायचा आहे. 1 2 3 4 5 पर्यंत काउंट करायचं आहे आणि रिलीज करायचं आहे. अशा प्रकारे हे 10 वेळा रिपीट करायचं आहे. आता आपण तिसरी एक्सरसाइज बघणार आहोत, ज्याला पोस्टेरियर कॅप्सूल स्ट्रेच असं म्हणतात. यामध्ये जो दुखरा खांदा आहे तो आपण स्ट्रेच करणार आहोत, म्हणजेच त्याला ताणायचा आहे. आता कसं, तर जो खांदा दुखतो आहे तो शोल्डर स्ट्रेच करायचा, म्हणजे एका मुवमेंटनंतर तो ताणायचा आहे. ताणताना दुसऱ्या हाताने जो दुखत नाही आहे त्याचा सपोर्ट द्यायचा आहे कोपऱ्यामध्ये आणि ताण दिल्यानंतर 1 ते 5 पर्यंत आकडे मोजायचे. 1 2 3 4 5 आणि रिलीज करायचं आहे. त्यासोबत हीच रिपीट एक्सरसाइज आपण दुसऱ्या खांद्यासाठीही करू शकतो. 1 2 3 4 5 रिलीज करायचं आहे. एक्सरसाइजमध्ये आपण थेराबँडचा वापर करणार आहोत. थेराबँड हा स्ट्रेचिंग बँड आहे. त्याचा वापर करताना दोन्ही हातांमध्ये हा थेराबँड घालायचा आहे. मनगटाच्या इथे, रिस्ट इथे घालायचा आहे. त्यानंतर हात स्टेडी ठेवायचे आहेत आणि दोन्ही एकमेकांपासून लांब घेऊन जायचे, म्हणजे स्ट्रेच करायचं आहे. स्ट्रेच करताना 1 2 3 4 5 पर्यंत होल्ड करायचं आणि रिलीज करायचं आहे. ही झाली एक पहिला प्रकार. दुसऱ्या प्रकारामध्ये जो हात दुखतो आहे तो हात स्ट्रेच करायचा, म्हणजे जो न दुखरा आहे तो होल्ड करायचा आणि जो दुखतो आहे तो स्ट्रेच करून लांब घेऊन जायचा. होल्ड करायचं 1 5 पर्यंत आणि रिलीज करायचं आहे. ओके. त्यानंतर त्याच्या पुढच्या एक्सरसाइजमध्ये एल्बोच्या पुढे म्हणजेच कोपऱ्याच्या इथे खाली हा थेराबँड बांधायचा आहे आणि तो पुन्हा एकमेकांपासून लांब घेऊन जाऊन स्ट्रेच करायचा आहे. 1 2 3 4 5 असं होल्ड करायचं आणि रिलीज करायचं आहे. त्यानंतर एक हात स्टेबल राहणार. ओके. आणि जो दुखतो आहे तो लांब करण्याचा प्रयत्न करायचा आहे. 1 2 3 4 5 बोलून झाल्यावरती सोडून द्यायचा आहे. त्यानंतर तिसऱ्या पुढच्या स्टेजमध्ये कोपऱ्याच्या वरती म्हणजेच एल्बोच्या वरती थेराबँड घ्यायचा आहे आणि सेम एक्सरसाइज रिपीट करायचे. एकमेकांपासून लांब घेऊन जायचं आहे. 1 ते 5 आकडे मोजून झाल्यावरती रिलीज करायचा आहे. त्यानंतर जो हात दुखतो आहे तो लांब घेऊन जायचा आहे. 1 2 3 4 5 रिलीज करायचा आहे.